नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जरा 1 मिनिट थांबा. तुम्ही जे काही करणार होता ते क्षणभर थांबवा. कारण जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल आणि सकाळी उठल्यावर तुमच्या पायांमध्ये एक विचित्र जडपणा जाणवत असेल किंवा जिन्याची पहिली पायरी चढताना तुमचे गुडघे तीव्रतेने दुखत असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे. कारण तुम्हाला दररोज सकाळी होणारी वेदना, फक्त 2 पावले टाकल्यावर जाणवणारा थकवा, झोपेमध्ये असताना पायांमध्ये होणाऱ्या मुंग्या येण्याची संवेदना, हे सर्व केवळ वाढत्या वयाचे परिणाम नाहीत, तर हा तुमच्या शरीराचा एक संकेत आहे, एक इशारा आहे, एक अर्थ हाक आहे की तुमच्या हातून काहीतरी अत्यंत महत्त्वाचं कमी होत आहे. अशी पोषक तत्वे जी हाडे एकत्र ठेवतात, स्नायूंना जिवंत ठेवतात आणि तुमच्या पायांमध्ये अशी ताकद भरतात ज्यामुळे तुम्ही ताठमानेने चालू शकता. आता प्रश्न असा आहे, ते परत मिळवता येईल का? तुमचं वय 50 नंतरही, अगदी 60 नंतरही तो वेग पुन्हा मिळवू शकेल का? तर उत्तर हो आहे. आज मी तुम्हाला 5 देशी, स्वस्त आणि शक्तिशाली सुपरफूडबद्दल सांगणार आहे, जे कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असतील. या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही कधीच गांभीर्याने घेतलं नाही. या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल तुमच्या आजीला माहिती होती, पण आधुनिक जीवनात आपण त्यांना विसरून गेलो आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण मी शेवटी ज्या 5व्या सुपरफूडचा उल्लेख करणार आहे ते कदाचित सर्वात प्रभावी आहे आणि त्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. म्हणून सोबत राहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ बघत राहा. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. हे चॅनल त्यांच्यासाठी आहे ज्यांना 50 वर्षानंतरही आपलं आयुष्य पुरेपूर जगायचं आहे, ज्यांना म्हातारपणामुळे अशक्त व्हायचं नाही, ज्यांना विश्वास आहे की खरं आरोग्य गोळ्यांमध्ये नाही तर योग्य आहार आणि योग्य माहिती जाणून घेण्यात आहे. जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर कृपया सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, कारण इथे रोज आयुष्य बदलवणारी माहिती येत असते. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही 50पेक्षा जास्त किंवा 60पेक्षा जास्त वयाचे आहात का? कृपया हे सुद्धा मला सांगा, कारण तुमची उत्तरे मला भविष्यातील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करत असतात. चला थेट मुद्द्यावर येऊया, पण त्याआधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा पाय कमजोर होतात, हाडे दुखतात, स्नायू निकामी होतात, तेव्हा त्याला फक्त एकच कारण नसतं, त्याची अनेक कारणे असतात. पहिलं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता. हे केव्हा घडतं? जेव्हा हाडे पोकळ होतात, त्यांची घनता कमी होते आणि ही प्रक्रिया 40 नंतर विशेषतः महिलांमध्ये अधिक वेगाने सुरू होते. दुसरं कारण म्हणजे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता. स्नायूंच्या योग्य कार्यासाठी हे दोन्ही आवश्यक आहे. जेव्हा यांची कमतरता असते तेव्हा पायांना पेटके येतात. रात्री तुमच्या पोटऱ्यामध्ये अचानक इतकी तीव्र वेदना होते की तुम्ही डोळे उघडता. तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का? तिसरं कारण म्हणजे दीर्घकाळ टिकणारी सूज. सांध्यांमधील ताठरपणा, सकाळी पहिलं पाऊल टाकताना होणारी वेदना, हे यामुळेच होतं. चौथं कारण म्हणजे रक्ताभिसरण कमी होणं. जेव्हा पायांपर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचत नाही तेव्हा मुंग्या येणं, बधिरता आणि थकवा जाणवतो. आणि 5वं कारण, ज्याबद्दल सर्वात कमी बोललं जातं, ते म्हणजे प्रथिनांची कमतरता. स्नायू प्रथिनांपासून बनलेले असतात. वाढत्या वयानुसार प्रथिनांचे शोषण कमी झाल्यावर स्नायू आकुंचन पाहू लागतात आणि पाय कमजोर होतात. तर आता तुम्हाला ही 5 कारणे समजली आहेत. त्यामुळे मी आता जे 5 सुपरफूड सांगणार आहे ते इतके प्रभावी आहेत हे देखील तुम्हाला समजेल, कारण ते या 5 कमतरता एक एक करून दूर करतात. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं सुपरफूड आहे ते म्हणजे तीळ. हो, तेच छोटे पांढरे तीळ, काळे तीळ, जे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कुठेतरी डब्यात असतील. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगते जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जर मी तुम्हाला विचारलं की कॅल्शियमसाठी सर्वोत्तम काय आहे, तर तुम्ही दूध म्हणाल. बरोबर, पण मंडळी, 100 ग्रॅम पांढऱ्या तिळामध्ये असलेल्या कॅल्शियम प्रमाण हे दुधापेक्षा अंदाजे 10 पट जास्त आहे. 10 पट. एका लहानशा तिळाच्या दाण्याची शक्ती किती मोठी असेल याची कल्पना करा. पण ते केवळ कॅल्शियम पुरेसं नाही. शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते आणि तिळामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यात झिंक, फॉस्फरस, प्रथिने आणि दाह कमी करणारे आरोग्यदायी फॅट्स देखील असतात. याचा अर्थ फक्त एक गोष्ट खाल्ल्यानं एकाच वेळी अनेक समस्या सुटतात. आता प्रश्न असा आहे की ते कसं खावं? सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज सकाळी 1 ते 2 चमचे भाजलेले तीळ
पूर्णपणे चावून खावे. लक्षात ठेवा, चावणं आवश्यक आहे. तीळ इतके लहान असतात की न चावता ते सहज निसटून जाऊ शकतात. त्यामुळे कोणतेही पौष्टिक मूल्य मिळत नाही. हिवाळ्यामध्ये तुम्ही गुळासोबत तिळाचे लाडू बनवू शकता. ही आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ खाण्याच्या प्रथेमागे हे एक शास्त्र आहे. आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं. दुसरा मार्ग म्हणजे सॅलडवर तीळ शिंपडणं किंवा दह्यामध्ये मिसळून खाणं. आता काळजी घ्या, जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमची पचनक्रिया खराब असेल तर एका चमच्याने सुरुवात करा. हळूहळू प्रमाण वाढवा. एकदम जास्त प्रमाणामध्ये खाण्यास सुरुवात केल्यास पोट बिघडू शकतं. जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आधीपासून तीळ खाता का त्याबद्दल पहिल्यांदा शिकत आहात यावर मला कमेंट करा. तसेच ज्यांना पायांच्या दुखण्याचा त्रास आहे अशा तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसमोर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. चला तर मग दुसरीकडे वळूया. दुसरा सुपर फूड आहे तो म्हणजे हळदीचं दूध. आता थांबा, तुम्हाला वाटत असेल की हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. हळदीचं दूध ही तर एक खरी मेजवानी असते. आपण हे बऱ्याच काळापासून पाण्यासोबत पीत आलेलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का की योग्य प्रकारे सेवन केल्यास ते सांधेदुखीवरती एक अत्यंत प्रभावी उत्तर ठरत असते. आणि तुम्हाला हे माहीत आहे का, त्या फक्त एक घटक मिसळल्याने त्याची परिणामकारकता 2000% वाढते. होय, 2000% वाढवणारा घटक म्हणजे काळी मिरी. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक पदार्थ असतो. हा निसर्गातील सर्वात शक्तिशाली दाहशामक पदार्थांपैकी एक आहे. कर्क्युमिन सांध्यांचा ताठरपणा, सूज आणि जळजळ नाहीशी करतं. पण अडचण अशी आहे की केवळ कर्क्युमिन शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जात नाही आणि इथेच काळी मिरी कामी येतात. मिरीमध्ये पायपेरिन नावाचा घटक असतो आणि जेव्हा पायपेरिन आणि कर्क्युमिन एकत्र येतात तेव्हा कर्क्युमिनचं शोषण 20 पटीने वाढतं. काही संशोधनानुसार तर ते त्याहूनही अधिक वाढतं. त्यामुळे जर तुम्ही मिरीशिवाय हळदीचं दूध पित असाल तर तुम्हाला त्याचे अर्धे फायदे सुद्धा मिळत नाही. आजच हे बदला. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्या. त्यात अर्धा चमचा गावठी हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. एवढंच पुरेसं आहे. आणि थोडं मध घातल्यास चव आणि फायदे दोन्ही सुद्धा वाढतात. पण एक सावधगिरीचा इशारा, जर तुम्ही फक्त रक्तदाब, मधुमेह किंवा पित्ताशयाच्या खड्यांसाठी औषधे घेत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हळदीचा कधी या औषधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मंडळी, एक क्षण थांबा. मला सांगा, तुम्ही शेवटचं हळदीचं दूध कधी प्यायलात? कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लाल बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण दर आठवड्याला मी तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन येत असते जी तुम्हाला कोणत्याही महागड्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये मिळणार नाही. तिसरा सुपर फूड आहे जे ऐकून तुम्हाला कदाचित हसू येईल. तो खूप सोपा आहे. तो प्रत्येक गावात, शहरात स्वस्तात मिळतो आणि ते म्हणजे मोड आलेले काळे चणे. तुम्हाला कदाचित ही म्हण ऐकली असेल, चणे तुम्हाला खातात आणि तुम्ही जेव्हा चणे खातात तेव्हा तुम्ही घोड्यासारखे बनता. ही म्हण काही कारणाशिवाय आलेली नाही. चण्यामध्ये प्रथिने, लोह, जस्त आणि व्हिटॅमिन बी असतं आणि जेव्हा तुम्ही त्यांना मोड आणता, त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून ओल्या कापडामध्ये बांधून ठेवता तेव्हा त्याचे पौष्टिक मूल्य अनेक पटीने वाढतं. हे कसं घडतं? जेव्हा बिया रुजतात तेव्हा एन्झाईम सक्रिय होतात. पोषक तत्वांनी जैव उपलब्धता वाढते म्हणजे शरीर त्यांना अधिक सहजपणे शोषून घेऊ शकतं. पायांना, मुंग्यांना हे अनेकदा लोहाच्या कमतरतेमुळे किंवा व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतं. मोड आलेले चणे हे दोन्ही पुरवतात. जर तुम्हाला अनिमिया असेल तर चणे खा. जर तुमचे पाय लवकर थकत असतील तर चणे खा. जर तुम्हाला स्नायूंचा अशक्तपणा जाणवत असेल तर चणे खा. याची पद्धत खूप सोपी आहे. मूठभर काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून टाका. चणे एका ओल्या सुती कापडात बांधा. संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मोड येतील. ते कच्चे खाऊ नका. ती खूप महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. विशेषतः 50 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी कच्च्या मोड आलेल्या चण्यामध्ये कधीकधी असे जीवाणू असू शकतात जे पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. म्हणून त्यांना हलकी वाफ द्या किंवा 5 मिनिटे लिंबू पिळा. कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी कोथिंबीर आणि थोडं मीठ आणि थोडं काळं मीठ बारीक करून घ्या आणि एक अप्रतिम चाट तुम्ही तयार करायचा आहे जे चवीला स्वादिष्ट आणि शरीरासाठी टॉनिक सुद्धा आहे. आणि बघा, जे लोक नियमितपणे मोड आलेले धान्य खातात त्यांना कमी थकवा जाणवतो, त्यांचे पाय अधिक मजबूत होतात आणि त्यांची पचनक्रिया सुधारते. कारण मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. लोक प्रोटीनसाठी महागडे सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर आणि जिम शेक्स विकत घेतात. पण काही रुपये किलो दराने
मिळणारे मोड आलेले काळे हरभरे त्या महागड्या सप्लिमेंटपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाहीत. खरं तर ते अनेक बाबतीत श्रेष्ठ आहेत. ही आहे देशाची ताकद. मी आतापर्यंत तुम्हाला 3 सुपरफूडचा उल्लेख केला आहे आणि अजून 2 बाकी आहे. यापैकी मी सुरुवातीला उल्लेख केलेले सुपरफूड सर्वात प्रभावी आहे, पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील अशा सदस्यांसोबत शेअर करू शकता ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे. फक्त एकच शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा या 3 सुपरफूडपैकी तुम्ही कोणता आधीच खाल्लेला आहे. चला चौथ्या सुपरफूडबद्दल बोलूया, ते म्हणजे भिजवलेले बदाम. आता इथे लक्षपूर्वक ऐका. बऱ्याच लोकांना बदाम कसे खावेत हेच माहीत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का की सुके बदाम आणि भिजवलेले बदाम यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. बदामाच्या तपकिरी सालीमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो. हा एक असा विशेष पदार्थ आहे जो पोषक तत्वांचे शोषण रोखतो. याचा अर्थ असा की तुम्ही सुके बदाम खाता, पण तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. जेव्हा तुम्ही बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवता तेव्हा त्यांची साल मऊ होऊन निघून जाते. त्यामुळे बदामातील संपूर्ण पोषण तुमच्या शरीराला उपलब्ध होते. बदामामध्ये काय असतं? कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, आरोग्यदायी फॅट्स आणि थोडंसं प्रोटीन. बदामातील मॅग्नेशियम स्नायूंच्या पेटक्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मॅग्नेशियमची पातळी कमी होते तेव्हा रात्री पायांमध्ये अचानक पेटके येऊ शकतात आणि पोटऱ्या आखडू शकतात. बदाम खाल्ल्यानं हे हळूहळू कमी होतं. व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. ते पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतं आणि सूज कमी करतं. याची पद्धत सोपी आहे. 5 ते 7 बदाम रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्यांची साल काढून रिकाम्या पोटी चावून खा किंवा दुधात वाटून शेक बनवा. ज्या वयस्कर व्यक्तींना चावायला त्रास होतो त्यांच्यासाठी बदाम दुधात वाटून खाणं ही सर्वात सोपी पद्धत आहे. एकच खबरदारी घ्यायची आहे, बदामामध्ये ऑक्सलेट्स असतात. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिवसातून 7-8 पेक्षा जास्त बदाम खाणं टाळा, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकतं. आणि आता सुरुवातीला मी तुम्हाला वचन दिलेलं होतं, ते म्हणजे 5वा सुपरफूड, जो सर्वात प्रभावी असूनही फारसा माहीत नाही, आणि तो म्हणजे मेथीची दाणे. थांबा, निराश होऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही विचार करत असाल मेथीच्या दाण्यांबद्दल. तर सगळ्यांना माहीत आहे, आपण आपल्या आजीच्या काळापासून ते खात आलो आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का की गुडघे आणि पाठदुखीसाठी ते सर्वात प्रभावी कसे आहेत? आणि तुम्हाला हे माहीत आहे का की त्यात असे घटक असतात जे शरीरातील जुनाट दाह कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत? मेथीच्या दाण्यांमध्ये सायपोनिन्स म्हणजेच नैसर्गिक दाह विरोधी घटक असतात. त्यात लोह असतं जे रक्त तयार होण्यास मदत करतं, फायबर असतं जे योग्य पचनात चालना देतं, आणि पोटॅशियम असतं जे स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथीच्या दाण्यांमध्ये एक विशेष घटक असतो जो सांध्यांतील वंगण टिकून ठेवण्यास मदत करतो. याचा अर्थ असा की सांध्यामधील घर्षण कमी होतं, वेदना कमी होतात आणि चालण्यात सुधारणा होते. अनेक लोकांनी नियमितपणे मेथीचे दाणे खाल्ल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये फरक जाणवल्याचं सांगितलं आहे. 15 ते 20 दिवस तुम्ही एवढा वेळ देऊ शकत नाही का? कृती काय आहे? 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि मेथीचे दाणे चावून खा. मला मान्य आहे की मेथी कडू असते, पण तिची ताकद तिच्या त्याच कडूपणामध्ये असते. जर तुम्ही ती अजिबात खाऊ शकत नसाल तर पाण्यासोबत घ्या, पण चावून खाण्याचा प्रयत्न करा. दुसरी पद्धत म्हणजे मेथीचे दाणे हलकेसे भाजून दळणं, तिची पावडर करून त्या पाण्यामध्ये मिसळणं. खबरदारी काय घ्यायची आहे? जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मेथीच्या दाण्यामुळे साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि ते गर्भवती महिलांसाठी योग्य नाही. मंडळी, हे झाले 5 सुपरफूड्स. चला त्यांची उजळणी करूया. पहिलं तीळ, हाडांसाठी कॅल्शियमचा खजिना आहे. दुसरं हळद, सांधेदुखीवरचा एक चांगला शत्रू. तिसरं आहे मोड आलेले काळे हरभरे, प्रथिने आणि लोहाचा एक समृद्ध स्तोत्र आहे. चौथा आहे भिजवलेले बदाम, स्नायूंच्या पेटक्यांवरचा उपाय आहे. आणि 5वा आहे मेथीचे दाणे, जे सांधेदुखीपासून आराम देणारं एक आयुर्वेदिक जादूगार आहे. पण थांबा, अजून संपलेलं नाही. या 5 सुपरफूड सोबत काही बोनस टिप्सही आहे ज्यामुळे त्यांची शक्ती दुप्पट होईल. पहिली बोनस टिप: दररोज सकाळी 1 केळी आणि 15 ते 20 मनुके खा. केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं आणि मनुक्यामध्ये लोह असतं. हे दोन्ही मिळून पायामधील ऑक्सिजन जे आहे तर ते सुधारतात आणि मुंग्या येणं व बधिरता हळूहळू कमी होते. बीटचा रस प्या किंवा सॅलडमध्ये कच्चं बीट खा. तिसरी बोनस टीप आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे: दररोज 15 ते 20 मिनिटे चाला. मला माहीत आहे की तुमचे पाय दुखतात, मला माहीत आहे की तुम्हाला थकवा जाणवतो, पण मंडळी, जे स्नायू काम करत नाही ते कमजोर होतात आणि जे स्नायू दररोज थोडंसं काम करतात ते मजबूत होतात. चालण्यामुळे ते जिवंत राहतात. हळू चला, आरामात चला.
पण चला आणि सकाळी 5 मिनिटे स्ट्रेचिंग करा. फक्त आपले पाय हळुवारपणे पुढे मागे हलवा, गुडघे हळुवारपणे वाकवा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सांध्यामधील रक्तप्रवाह वाढेल, ताठरपणा कमी होतो आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली होते. चौथी बोनस टिप आहे ते म्हणजे पाणी. हो, पाणी हे सोपं वाटलं तर तुमच्या सांध्यामध्ये सायनोव्हियल द्रवासाठी पाणी आवश्यक आहे, जे त्यांना वंगणयुक्त ठेवतं. कमी पाणी प्यायल्याने सांध्यामधील घर्षण वाढेल आणि वेदना वाढतील. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. 5वी बोनस टिप आहे सूर्यप्रकाश. हाडांना कॅल्शियमची अत्यंत गरज असते आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन डीचीही गरज असते आणि व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत आहे सूर्यप्रकाश. दररोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिट सौम्य सूर्यप्रकाशामध्ये बसा. आपले हात आणि पाय मोकळे ठेवा. हे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्याचे परिणाम खूप प्रभावी आहेत. मंडळी, तुम्हाला ही गोष्ट अगदी थेटपणे सांगायची आहे. हे खरं आहे की आपलं वय वाढतं, पण वाढत्या वयाचा अर्थ अशक्तपणा असा नाही. जगात असे लाखो लोक आहेत, ते 70-80 वर्षाचे असूनही सक्रिय आणि आनंदी आहेत. ते स्वतःच्या पायावर चालतात, स्वतःच्या हाताने जेवतात आणि त्यांची रहस्य कोणतीही जादूची गोळी नाही. त्यांचं रहस्य आहे योग्य आहार, थोडीशी हालचाल आणि आज तुम्ही शिकलेली अचूक माहिती. आज फक्त एका गोष्टीने सुरुवात करा. तीळ तसेच मेथीचे दाणे भिजवा किंवा बदाम भिजवा. एकाने सुरुवात करा. 30 ते 40 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुमचे पाय हलके वाटतील, त्याचसोबत सकाळी उठणं सोपं होऊन जाईल. पायऱ्या चढताना तुमचा श्वास फुलणार नाही आणि त्या दिवशी कृपया कमेंटमध्ये लिहा की मला खरंच फरक जाणवला आहे. मला हे कमेंट वाचून नक्कीच आनंद होईल. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.